नमस्कार मित्रांनो, आज आमच्या आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवस आहे। आज 51 वर्ष लग्नाला पूर्णपणे झालेले आहेत। 1974 साली हे लग्न झालं होतं। तर बघू शकता, सगळ्यांनी तुम्ही शुभेच्छा द्या। लग्नाच्या 51 वर्ष संसाराला पूर्ण झालेले आहेत। ह्या रीतीने असा वाढदिवस आम्ही साजरा करतोय। त्यांची मुलगी रुक्मिणी 3 नंबरची औक्षवण करते। आई वडिलांचं आमचे सानूचा परवा दिवशी वाढदिवस 21 तारखेला नाही सर, 21 तारखेला सानूचा वाढदिवस आहे। काय पण बोलू नको, ते व्हिडिओ चाललाय माझा। अशा रीतीने हे औक्षवण करतात। लग्नाला 51 वर्ष पूर्ण झालेलं आहे। रंगपंचमी दिवशी, या दिवशी लग्न झालं होतं। हाडळीचा माळा, शेंबेकर वस्ती या ठिकाणी लग्न झालं होतं जुन्या काळात। काय ते मी आता माझं केस रे मध्ये पिकले कसं झालं की माहिती का? आमचं साधं घर असल्यामुळे खेडगड भाषा आहे, सर्वांनी समजून घ्या आणि आमच्या आई वडिलांना लग्न दिनाच्या शुभेच्छा द्या सर्वांनी। हा वाढदिवस आम्ही मनापासून साजरा करतो, दरवर्षी न चुकता वाढदिवस हा करतो लग्नाचा। इतक्या दिवसातनं, इतक्या वर्षातनं दोनच बाऱ्या माझा वाढदिवस झाला। शिवगम्य ध्यान केलं म्हणून लग्नाचा वाढदिवस आम्ही दरवर्षी न चुकता करतो। वडील चुकून बोलून गेले, त्यांचा वाढदिवस 2दा साजरा केला आहे मी, म्हणजे ही चूक दुरुस्त केलेली आहे मी तुमची। तिकडे कुठं बघते मस्त, इकडे बघ, इकडे कोपऱ्यात चला केकला हे सुरुवात करा। ह्यावेळेस कुणी आम्ही म्हणजे कुठल्याच बहिणी बोलवलं नाही, तर आमची रुक्माबाई पण कशासाठी आली, बाईचं लग्न जमलंय त्यासाठी साडी घेऊन आली, त्या निमित्ताने ती ह्या औक्षवण केलं आई वडिलांचं। मोठी बहीण नाही आली, 2 नंबरची बहीण नाही आली, 3 नंबरची बहीण आली, 4 नंबरची आम्ही कोणाला कळवलं नाही, घरगुती हा वाढदिवस साजरा केला। अशा रीतीने हे लग्नाचा वाढदिवस आम्ही साजरा करतोय। आमची सानू पण आता आईबाबांना ओवळते। सानू ओवळ। लागलं पटकन घे रे। बाय चंग रकमी ओवळू का? तुम्ही ओवायचं रकमे ओवळू का मी? तुम्ही नुसतं ओवायचं का बसा, काय म्हणा काय करू। हा बट तुम्ही माणूस आहे का, कोण आहे? हॅपी बर्थडे। थांब का दोघांना कापून मग तू शांती क्रांती का मग ती कापला ना तो चक्कू धुलाय का यो? हॅपी बर्थडे। किती मिनिट
हॅपी बर्थडे टू यू. थांबा दादा, सुट्टी काढ. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे हॅपी बर्थडे मम्मी, डिअर पापा. आई बाबा. हॅपी बर्थडे टू. एकमेकाला घास भरवा आता. घ्या का हा काकी हॅपी बर्थडे आता एकमेकाला घास भरवा. मी तुकडा करून देते दोघांनी चारा. हा एकमेकाला घास चारा. हा बापा तो ए, बारीक घे बापा बापा हा आईला सार. तुमच्या हातात ना तू इकडे साईडला थांबा अहो थांबा. हा आता आई आले तुकडे दोघांनी तोंडाला बघा ना ही आठवण आहे शेवटपर्यंतची थांबा 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 अयो चारातली मामा हातातला चारा. आता काय ग बाई तर हातातला चारा की तोंडात घालायचा त्यात. हा. आई थांब प्रश्न काय थांब चारा ही काय? तोंड. तुमचं नशीब चांगले हा काय की इथं तोंड भरलं सगळं अशा रीतीने हा लग्नाचा वाढदिवस साजरा केलेला आहे. झालं का पुन्हा बघू पुढच्या वर्षी. तुम्ही चारा की हाताला. पाच मिनिट बाकी काढून तुकड्यामध्ये हात भरत नाही हात भरत नाही म्हणजे बाईले हसले असतील का बाईला आणायची आज ते बापाने काढून तुकडा बरं का? थांबा आता बापा थांबव अगं खा बापा इथेच असतात